तुम्हालाही एवढ्या परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊजमध्ये कप्स लावायचे आहेत का, जे बाहेरूनही एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग दिसणार आहे आणि तेवढीच आतूनही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज दिसणार आहे? तर चला मैत्रिणींनो, आपण लावूया. तर पहा, हा माझा फ्रंट पार्ट आहे आणि याचा गळा मी अगोदर तयार केला होता. मेन फॅब्रिकला अस्तर आपण वेगळा लावलं आहे आणि एक एक्स्ट्राचं अस्तर आपलं कप्ससाठी वेगळं असतं. तर दोघं अस्तर मी इथं अटॅच केलेले आहेत. आता आपल्याला साईडचे प्रिन्सेस कट जे आहेत ते जॉईन करायचे आहेत. आता ते जॉईन करताना जो एक्स्ट्राचा अस्तर आहे तो साईडला करायचा आणि मेन फॅब्रिक आपण इथे अगोदर जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथे मी डबल स्टिच अगोदर करून घेते आणि डबल स्टिच केल्यानंतर हलकेसे कट्स लावून घेतले आणि वरून फिनिशिंग दिसण्यासाठी मी ब्लाऊजमध्ये इथे दाब शिलाई पण टाकून घेतलेली आहे. तर पहा, जो मेन पार्ट आहे तो आपला रेडी झाला आहे. आता एक्स्ट्राचे जे साईडला अस्तर आहे त्यालाही आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याचाही प्रिन्सेस कट मी आता इथे जॉईन करून घेते. तर हलक्या हातांनी आपण पूर्ण इथे प्रिन्सेस कट जॉईन करून घेणार आहे. तर आता हे जॉईन झाल्यानंतर याच्यावरती डबल स्टिच करून घेते. आपल्याला याच्यावरती दाब शिलाई नाही टाकायची. तर पहा मैत्रिणी, दोघं पार्ट आपले एकदम परफेक्ट असे रेडी झालेले आहेत. आता पहा, ही कप साईज आहे. आता याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरला मी एकने चॉकने ड्रॉ करून घेतला. आता हे ड्रॉ झाल्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपला जो टक्स पॉईंट निघालेला असतो त्याच्यावरतीही आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची. तर मी चॉकने तिथेही ड्रॉ करून घेतला आणि जो कप्स आहे तिथेही केलं, म्हणजे दोघं आपल्याला सेंटरमध्ये दोघं पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. तर अर्धा इंचापर्यंत मी इथे शिलाई इथे टाकून घेतलेली आहे आणि एकदम छान असा फिनिशिंगमध्ये आपला कप्स पण इथे अटॅच झाला आहे आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिक पण मी टाकून दाखवते तुम्हाला आणि किती छान फिनिशिंगमध्ये पूर्ण कप्स आपला रेडी झाला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा.